येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा हे बघा गाईस रील्स बनवायचं ते यार माझं काढा ना तिथं कोणीतरी व्हिडिओ काढ ब्रो काढणार आहे वाव गाईस हे बघा आय ब्रो काढ की बघ बरं टाइम तिथं काढायला पण गेलं व्हिडिओ काढणार प्लीज चालणार रे तिथं काढ माझा असं नाही का हात होता फायनली त्याला कसं तरी मनवलंय चला आता काढते व्हिडिओ रील्स इंस्टाग्रामला पोस्ट केल्यावर सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला इकडे व्हिडिओ काढते का मस्त आहे फोटो वगैरे तर आता दादांचं चाललेत वरती आणि आम्ही इथंच थांबणार आहोत कारण की या येऊ ठीक आहे चला बरं ठीक आहे चला दादा बोलतायत म्हणून वरती जाते हाँ चलो फिर हम जाएंगे दोनों चलो 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 पकडो थांब तर मित्रांनो आता चालले मी दादा सोबत वरती गेल्यानंतर आपण पूजा करू है दादा बोला येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार चला आम्ही घरी चाललो होतो तर वाटामध्ये दिसले आम्हाला दादा ते बघा आम्ही घरी जाणार होतो तेवढ्यात वाटामध्ये दिसले दादा आणि मग आता वापस चाललंय आता वापस चाललंय आता कार्यक्रम आहे ना वाजता चला वापस चाललोय आम्ही वापस कारण की दादा आले ना बागे बाबडा गाव मग आता दादासोबत वापस चाललोय काही पूजा वगैरे असून दादाची चला तर गाईज आता खूप म्हणजे खूप गर्दी झाली तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं दादा पण देव भेटवायला आलेले आहेत आणि इथं आय डोंट नो काय करतायत हे तुम्ही बघू शकता तर हे बघा दादाचा देव गाईज झाली बाजू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बाजू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बाजू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बाजू धनगरीन आम्ही आता मला लागलेली आहे भूक कारण की आम्ही सगळं धरून खूप फिरतोय तर आमची सगळी पार्टी तर खाण्यावर टपली आहे बघू शकता गाईस तुम्ही मस्त कुरकुरे वगैरे खाणं चालू आहे
आणि दादाची सध्या देवपूजा अजून चालूच आहे, काही संपलेलं नाही, पण भूक लागली म्हणून आम्ही खातोय आणि इथं बसलोय. लिटरली खूप पाय दुखायला लागलेले आहेत, तरी पण खूप मजा आली, खूप भारी वाटलं. तर खाऊन घेते, मग नंतर भेटू. तर गाईज अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. जर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि मग त्याच्यानंतर फायनली गाईज इथं आलोय आम्ही जेवण करायला. कोणतं हॉटेल आहे? निसर्ग. हे निसर्ग हॉटेलमध्ये आम्ही रम्य वातावरणात जेवण करायला आलोय, कारण की खूप बोर झालंय आणि खूप भूक लागलेली आहे. तर मी इथं केस एकदम वेणी घातली आहे, कारण लयच विस्कटले होते माझे केस. चला मग लवकर मागू काहीतरी खायला, खूप भूक लागली आहे. सो फायनली गाईज इथं आम्ही मागवली आहे पनीर हंडी. तुम्हाला दाखवते मी, कारण की खूप भूक लागली आहे. आता मी पटकन खाणार आहे. सो गाईज इथं भाजी भाकर आणली होती घरून, डाळ, आणि इकडे रोटी, आणि इकडे आलेली बघा पनीर हंडी. वहिनीने तर पहिल्यांदा घेतली बाबा खायला. द्या मला पण इकडं खाऊ द्या. ही डाळ आणि तंदूर रोटी खूप छान लागते. मस्त आहे. जी बहिणीला डाळ बनवली होती ना खूप भाजी. बहिणी डाळ छान झाली, एकदम मस्त. काय झालंय? तर आता इथं मस्त पैकी मी खाते. पोटात जात आहे आमच्या अन्न. फोटो काढायचे. ठीक आहे, भेटू मग नंतर. सो गाई जेवण झालेलं आहे. फायनली हा व्लॉग मी इथंच संपवते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.